अभ्यासक्रम बांधकाम पर्यवेक्षण आपला विषय आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस. तर आज आपण पाया म्हणजेच फाउंडेशन हे प्रकरण पाहणार आहोत. तर या प्रकरणामध्ये आपण पाया घेण्याचे उद्देश काय आहेत, तसेच पायाचे प्रकार हे कोणकोणते आहेत याची माहिती आज आपण पाहणार आहोत. तर पाहूयात. पाया म्हणजेच फाउंडेशन. तर फाउंडेशन म्हणजे काय पहा. स्ट्रक्चरचा सर्वात तळाचा मानवनिर्मित भाग की ज्याचा संबंध हा जमिनीशी येतो व जो भाग स्ट्रक्चरचे वजन हे जमिनीकडे पाठवण्याचे कार्य करतो त्यास पाया असे म्हणतात. तर पहा, पाया हा स्ट्रक्चरचा सर्वात तळाचा भाग असून त्याचा संबंध हा जमिनीशी येतो. पाया हा स्ट्रक्चरचे वजन त्याखालील जमिनीकडे पाठवतो. तसेच इमारतीच्या कामांसाठी समपातळीतील म्हणजेच लेवल्ड पृष्ठभाग उपलब्ध करून देतो, ज्यामुळे काय होतं तर स्ट्रक्चर हे जमिनीत खोल गेल्यामुळे स्ट्रक्चरची स्थिरता ही वाढते. पायाचे बांधकाम हे सामान्यतः विटा, दगड, कॉन्क्रीट, स्टील यांमध्ये केले जाते. तर पायासाठी साहित्याची निवड ही स्ट्रक्चरचा प्रकार व पायाखालील मातीचा प्रकार यांवर अवलंबून असते. तर आता आपण पाहूयात पाया घेण्याचे उद्देश काय आहेत. पहा, तर पाया घेण्याचा पहिला उद्देश असा आहे की स्ट्रक्चरचे येणारे वजन हे मोठ्या क्षेत्रफळावर समप्रमाणात पसरविणे म्हणजेच वितरित करणे. तर याचा दुसरा उद्देश असा होतो की स्ट्रक्चरला आधार देणे. फाउंडेशन मुळे काय होतं तर स्ट्रक्चरला एक आधार मिळतो म्हणजे सपोर्ट मिळतो. तिसरा उद्देश काय आहे पहा. कॉन्क्रीटिंग मेसनरीसाठी समपातळीतील कठीण पृष्ठभाग तयार करणे. नंतर भूकंप, वारा, पाऊस यांसारख्या आडव्या दिशेत कार्य करणाऱ्या बलाच्या विरोधात स्ट्रक्चर हे टिकून ठेवणे म्हणजेच स्ट्रक्चरला लॅटरल स्टॅबिलिटी देणे. नंतरचा उद्देश आहे स्ट्रक्चर हे खोल जमिनीत घेतल्याने स्ट्रक्चरची स्थिरता वाढते व स्ट्रक्चर हे उलटून पडण्यापासून वाचते म्हणजेच ओव्हरटर्निंग होण्यापासून वाचते. तर आपला शेवटचा उद्देश आहे पुराच्या पाण्यापासून अथवा पाया ढासळण्यापासून स्ट्रक्चरला सुरक्षितता पुरविणे. तर हे झाले आपले पाया घेण्याचे उद्देश. तर आता आपण पाहूयात पायाचे प्रकार म्हणजेच टाइप्स ऑफ फाउंडेशन. पहा, तर मुख्यत्वे करून पायाचे प्रकार हे दोन पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे शॅलो फाउंडेशन म्हणजेच उथळ पाया. दुसरा प्रकार आहे खोल पाया म्हणजेच डीप फाउंडेशन. तर शॅलो फाउंडेशन म्हणजे काय तर जेव्हा पायाचे काम हे सुपर स्ट्रक्चरच्या तळातील भागाला जोडून लगेचच केलेले असते तेव्हा त्यास उथळ पाया असे म्हणतात. याचा उद्देश काय असतो तर स्ट्रक्चरकडून येणारे वजन हे जमीन लेवल खाली कमी म्हणजेच उथळ खोलीवर जास्त रुंद आडव्या क्षेत्रफळाकडे वितरित करणे हा या उथळ पायाचा उद्देश असतो. नंतर आहे खोल पाया म्हणजेच डीप फाउंडेशन. तर डीप फाउंडेशन हे केव्हा वापरले जातं तर जेव्हा जास्त खोलीपर्यंत मोकळी माती असते अथवा आवश्यक बेअरिंग कॅपॅसिटीचा थर हा जास्त खोल असतो व साधे स्प्रेड फुटिंग सोयीच्या खोलीवर करणे हे शक्य नसते. अशा परिस्थितीत पाईल फाउंडेशन हे वापरले जाते. तर शॅलो फाउंडेशनचे एकूण हे 5 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे स्प्रेड फुटिंग, नंतर आहे ग्रिलेज फुटिंग, नंतर आहे कंबाइंड फुटिंग, नंतर आहे मॅट किंवा याला राफ्ट फुटिंग असे देखील म्हटलं जातं, नंतर आहे इसेंट्रिकली लोडेड फुटिंग. तर या स्प्रेड फुटिंगचे परत सब पार्ट्स पडतात. त्यातला पहिला आहे वॉल फुटिंग जो की आपण पुढे बघणारच आहोत. नंतर आहे रेनफोर्स्ड कॉन्क्रीट फुटिंग, नंतर आहे इन्व्हर्टेड आर्च फुटिंग व नंतर आहे कॉलम फुटिंग.
हे झाले उथळ पाया यांचे प्रकार. नंतर आहे खोल पाया म्हणजेच डीप फाउंडेशनचे देखील 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे पाईल फुटिंग व नंतर आहे पियर फुटिंग. तर आता आपण बघितलं पायाचे प्रकार. तर यातलाच एक प्रकार आपण पाहणार आहोत, वॉल फुटिंग. पहा, यामध्ये विटांच्या अनेक थरांचा समावेश होतो. यामध्ये सर्वात तळाचा थर हा वरील भिंतीच्या रुंदीच्या दुप्पट असावा. तर भिंतीची रुंदी वाढवण्याचे काम हे दोन्ही बाजूंना 5 सेंटीमीटरचे ऑफसेट टाकून केले जाते. म्हणजेच भिंतीच्या दोन्ही बाजूंना 5 सेंटीमीटरचा ऑफसेट हा टाकला जातो. कशासाठी? तर भिंतीची रुंदी वाढवण्यासाठी. तर या थराची उंची ही कमीत कमी 10 सेंटीमीटर असावी. यामध्ये भिंतीच्या फुटिंगच्या तळामध्ये एकसारख्या जाडीचे कॉन्क्रीट हे पसरले जाते. या कॉन्क्रीटची जाडी ही 15 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. नंतर आहे पहा चौथा पॉइंट, कोणत्याही परिस्थितीत कॉन्क्रीटची जाडी ही भिंतीच्या तळाशी बाहेर आलेल्या भागापेक्षा कमी नसावी. तर यामध्ये कॉन्क्रीट बेडमुळे वॉल फुटिंगचे काम सुरू करण्यासाठी सपाट पृष्ठभाग मिळतो. म्हणजेच कॉन्क्रीट बेडमुळे काय होतं, तर कॉन्क्रीट बेड हा खोदकामातील तळाच्या पृष्ठभागातील असमानता दुरुस्त करते, तसेच मातीतील मऊ भागावर पुलासारखे काम करते. तर आता आपण डायग्राम पाहूयात. डायग्राम पाहून तुमच्या वॉल फुटिंग हे नक्कीच लक्षात येईल. पहा, यामध्ये स्टँडर्ड ब्रिक्स वापरून हे फुटिंग तयार केलेलं आहे. पहा, तर यामध्ये सर्वात तळाचा थर हा वरील भिंतीच्या रुंदीच्या दुप्पट आहे. डायग्राम मध्ये पहा, तुम्हाला समजेल. नंतर यामध्ये भिंतीची रुंदी वाढवण्याचे काम हे दोन्ही बाजूंना 5 सेंटीमीटरचे ऑफसेट टाकून केले जाते. तर यामध्ये पहा 5 सेंटीमीटरचे ऑफसेट टाकून हे थर केलेले आहे आणि या थराची उंची ही कमीत कमी 10 सेंटीमीटर असावी. तर पहा, या थराची उंची ही 10 सेंटीमीटर आहे. बघा, या प्रत्येक थराची उंची जे ऑफसेट टाकलेले आहेत 5 सेंटीमीटरचे, तर या प्रत्येक ऑफसेटची उंची ही 10 सेंटीमीटर आहे. यानंतर भिंतीच्या फुटिंगच्या तळामध्ये एकसारख्या जाडीचे कॉन्क्रीट हे पसरलेले आहे. हा तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल. तसेच भिंतीच्या तळाशी, या भिंतीच्या तळाशी कॉन्क्रीटचा बाहेर आलेला भाग हा 10 ते 15 सेंटीमीटरच्या दरम्यान आहे किंवा असावा तो. तर यामध्ये पहा, हा 15 सेंटीमीटरच्या दरम्यान आहे. तर आता आपण बघितलं वॉल फुटिंग. तुम्हाला डायग्राम मधून समजलंच असेल. आता आपण नंतर आपलं दुसरं फुटिंग आहे ते पाहूयात, कॉलम फुटिंग. तर कॉलम फुटिंग मध्ये काय काय केलं जातं ते पाहूयात. पहा, तर कॉलम किंवा यासारख्या इतर मेंबरसाठी केंद्रीकृत वजन त्याखालील मातीवर एकसारख्या प्रमाणात वितरित करण्यासाठी स्वतंत्र फुटिंग हे ठेवले जाते. हे फुटिंग आकाराने चौरसाकृती, नंतर आयताकृती किंवा वर्तुळाकार असते. तर स्वतंत्र फुटिंग वीट बांधकाम, दगडी बांधकाम, आरसीसी किंवा स्टील ग्रिलेजचे करावयाचे हे वाहून न्यावयाचे वजन, मातीची वजन सहन करण्याची क्षमता यांवर अवलंबून असते. तर यामधलंच आपण प्रकार पाहूयात, कॉलम फुटिंग. पहा, तर यामध्ये दगड, विटा, प्लेन सिमेंट कॉन्क्रीट मधील फुटिंगला बेडिंग स्ट्रेंथ कमी असल्याने जड वजन हे सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी खोली ही जास्त ठेवावी लागते. कशामध्ये? तर आरसीसी कॉलम फुटिंग मध्ये.
आता आपण पाहतोय RCC कॉलम फुटिंग. तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेलच, हे आहे RCC कॉलम फुटिंग. यामध्ये टेन्साइल स्ट्रेसेस घेण्यासाठी फुटिंगच्या तळामध्ये रेन्फोर्समेंट टाकून प्लेन सिमेंट कॉन्क्रीट फुटिंगची खोली ही जाणवण्या इतकी कमी करता येते. बघा, याच्या तळाशी रेन्फोर्समेंट टाकलेली आहे, म्हणजे स्टील टाकलेलं आहे. तर RCC कॉलम फुटिंग ह्या आकाराने चौरसाकृती, आयताकृती किंवा वर्तुळाकार असते. फुटिंग मध्ये टॉर स्टील हे दोन्ही दिशांमध्ये म्हणजेच बोथ वे एकमेकांना काटकोनात व एकसारख्या अंतरावर हे टाकले जाते. तर हे झालं कॉलम फुटिंग. आता आपण पाहणार आहोत पाईल फाउंडेशन. तर पहा, पाईल फाउंडेशन म्हणजे काय? तर जेव्हा जास्त खोलीपर्यंत मोकळी माती असते अथवा आवश्यक बेअरिंग कॅपॅसिटीचा थर जास्त खोल असतो व साधे स्प्रेड फुटिंग हे सोयीच्या खोलीवर करणे शक्य नसते, तर अशा परिस्थितीत आपण पाईल फाउंडेशन वापरले जाते. हा डीप फाउंडेशन मधलाच प्रकार आहे. कुठला? तर पाईल फाउंडेशन, जो की आपण आता बघतोय. तर यामध्ये पाईल फाउंडेशन हे कोणत्याही प्रकारच्या स्ट्रक्चरला सुरक्षित पाया देते. पाईल्सचा उपयोग हा इमारत, पूल, पाण्यातील स्ट्रक्चर उदाहरणार्थ पियर, बंदरे इत्यादींसाठी फाउंडेशन म्हणून केला जातो. यामध्ये स्ट्रक्चरचे वजन हे पाईल्स कडून त्याखालील कठीण थराकडे पाठवले जाते. यामध्ये पाईल्सच्या बाजूने निर्माण होणाऱ्या घर्षणाने पेलले जाते. तर आता आपण बघूयात पाईल फाउंडेशन. तर पाईल फाउंडेशनचे प्रकार पडतात. तर ते प्रकार काही उपयोगानुसार पडतात, तर काही साहित्यानुसार पडतात. तर उपयोगानुसार पाईल्सचे प्रकार हे बिअरिंग पाईल्स, फ्रिक्शन पाईल्स, कॉम्पॅक्शन पाईल्स, अपलिफ्ट किंवा अँकर पाईल्स, बॅटर पाईल्स आणि शीट पाईल्स असे प्रकार आहेत. तर साहित्यानुसार पाईल्सचे प्रकार हे लाकडी पाईल्स म्हणजेच टिंबर पाईल्स, सिमेंट कॉन्क्रीट पाईल्स किंवा प्रीकास्ट कॉन्क्रीट पाईल्स, तसेच कास्ट इन सिटू कॉन्क्रीट पाईल्स. तर असे प्रकार पडतात साहित्यानुसार. तर आता आपण त्या डायग्राम मध्ये पाहणार आहोत, हे प्रकार उपयोगानुसार पडलेले आहेत. तर आपण यातले 3 प्रकार पाहणार आहोत. तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल, हा आहे फ्रिक्शन अँड बिअरिंग पाईल्स व हा आहे कॉम्पॅक्शन पाईल्स. तर बिअरिंग पाईल्स पहा. तर बिअरिंग पाईल्स मध्ये काय असतं, तर या पाईल्स जमिनीमध्ये कठीण पृष्ठभाग लागेपर्यंत बसवल्या जातात, म्हणजेच हार्ड सरफेस लागेपर्यंत बसवल्या जातात. या पाईल्स सुपरस्ट्रक्चरला आधार देण्याचे व येणारे वजन हे जमिनीमधील कठीण पृष्ठभागाकडे पाठवण्याचे काम करतात. या पाईल्स कॉलम प्रमाणे काम करतात. नंतर आहे फ्रिक्शन पाईल्स. डायग्राम मध्ये दिसेलच तुम्हाला. तर जेव्हा जमीन ही बऱ्याच खोलीपर्यंत अतिशय मऊ म्हणजे सॉफ्ट व भुसभुशीत असते, तेव्हा या पाईल्स वापरतात. या पाईल्स जमिनीमध्ये ठोकण्यामुळे पाईल्सची बाजू व जमिनीमध्ये निर्माण होणाऱ्या फ्रिक्शनल रेझिस्टन्स हा पाईल्सवर येणाऱ्या वजना इतका असेल व वजन पेलले जाईल एवढ्या खोलीपर्यंत पाईल ही जमिनीत ठोकावी किंवा रोवावी. नंतर आहे कॉम्पॅक्शन पाईल्स. तर याचा उपयोग काय होतो, तर या पाईल्सचा उपयोग हा मोकळी दाणेदार माती म्हणजेच लूज ग्रॅन्युलर सॉइल ही धुमसून बेअरिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी केला जातो. या पाईल्स या स्वतः कोणतेही प्रकारचे वजन वाहून नेत नाही. तर आता आपण पाईल्सचे प्रकार हे उपयोगानुसार बघितले. कुठले कुठले, तर फ्रिक्शन, बिअरिंग अँड कॉम्पॅक्शन पाईल्स. तर हा डीप फाउंडेशन मधला प्रकार
होता. तर अशा प्रकारे आपण पायाची माहिती शिकलो. धन्यवाद.